नमस्कार मित्रांनो, आज आपण सकाळी निघालो होतो वावराकडे. तुम्हाला दाखवतो काबर पोळो काय काय होणार आहे, काय काय नाही होणार आहे. आता निघालो तर आपण पहिल्यांदा आज बुलेट काढली होती बाहेर, त्यामुळे आपण चला मग आता पोळो भेटू, काय काय बोलतो काय काय नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बुलेट म्हटलं तर गाडीत पेट्रोल टाकाच लागेल. सगळ्यात पहिले आपण पेट्रोल पंपवर जाऊ. आता आपल्याला दिसला पेट्रोल पंप, पुढं आपण पेट्रोल पंपवर जाऊन नंतर पेट्रोल टाकून देऊ गाडीमध्ये. मग आता आपण निघालो आपल्याला वावराच्या रस्त्यानं. चला मग सरळ चाललो होतो आपण. रस्ता पण चांगला होता, वातावरण पण चांगलं होतं. 1 घंटा आधीच पाणी येऊन गेलं होतं. तुम्हाला शेतामध्ये जाता जाता आपल्याला एक खेडं लागणार आहे. त्या खेड्यामध्ये थोड्या वेळ थांबू आपण, कारण की आपल्याला एका महान व्यक्तीला तिथे भेटायचं आहे. ते आपल्याला खूप रागवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. महान व्यक्ती आपल्याला भेटणार आहे. हे आहे ते महान व्यक्ती सोहम. ते आपल्यावर खूप रागवलेलं आहे, कारण की मी जेव्हापासून ब्लॉगिंग चालू केली तेव्हापासून तर म्हणत होता मला, दादा मला तुझ्या ब्लॉगमध्ये घेत नाही आहे. त्यामुळे तो माझ्यावर खूप रागवलेला आहे. बघू शकता तुम्ही. नेहमी मी त्याचा बोलायचा प्रयत्न करू तरी तो माझ्यासोबत बोलत नाही आहे. त्याला म्हणणार बाबा तुला ब्लॉगमध्ये घेतो तरी तो माझ्यासोबत बोलून नाही. पहा ते हसरू आला नेहमी. बघा हे कसा आहे. कायच म्हणत आता घेतलं ना त्याला ब्लॉगमध्ये, तरी पण तो बोलून नाही राहिला माझ्यासोबत. ठीक आहे मग मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती रागवला तो माझ्यावर. मग काय आता सोमभाऊचं भेटणं झालं. त्यानंतर मग आपण निघालो डबल शेताच्या रस्त्यानं. रस्ता निघताना तुम्ही बघू शकता, तुम्हाला एकदम सही इकडे सागाचं झाड वगैरे दिसून राहिले. असं सागाचं झाड वगैरे चांगलंच लंबे झालेले आहे. नंतर तुम्हाला समोर दिसून राहिलं तर समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग आहे मग आपला मुंबईकडे जातो. 5-6 घंटा डायरेक्ट मुंबई. मित्रांना आपण समोर निघाल्यानंतर आपल्याला दिसले नदीमध्ये काय तो लोक मासा पकडून राहिले. त्यांच्या पण माहोल आहे बा. चला मग आपण आलो आता शेतामध्ये आलो. सगळ्यात पहिलं काम आपलं काय राहतं, संत्रा तोडणं. तर मग सगळ्यात पहिला संत्रा सोडून घेतला. नंतर मग आपला संत्रा वगैरे तोडणं झालं. मग नंतर आलं मस्त माडीवर संत्रा गिंतर खाल्ला. नंतर मग म्हटलं तुम्हाला आपल्या वाडीचा व्ह्यू देऊन द्या थोडासा. त्याच्यानं मग तुम्हाला आता बघू शकता आपला वाडी कशी दिसून राहिली. आता सोयाबीन वगैरे मग आता संध्याकाळ झाली होती. आपण आलो तर फिरायला राऊंड वगैरे मारला. मी म्हणलं तुम्हाला आपल्या बुलेट थोडी दाखवून द्या. त्याच्यानं मग तुम्हाला बुलेट दाखवून देतो आपली कशी आहे बा. तुम्ही पण कमेंट करा मला कशी आहे, आवडली का तुम्हाला. बघू शकता तुम्ही आपली बुलेट कशी दिसून राहिली. मग काय बुलेटचं झालं आपला व्हिडिओ काढणं. नंतर मी पोवर आलो चेतन व्हिडिओ काढू राहिला बा, बुलेटचा फोटो वगैरे काढू राहिला, व्हिडिओ काढू राहिला. काढ म्हटलं बा, तू पण काढ म्हटलं. संध्याकाळचा टाइम झाला होता. आता मग मी म्हटलं चाल मला चेतनला उसार रस वगैरे पिऊन घेऊन. तर मग आपण सावरकर चौकात नाही उसार रस वगैरे सांगितला 2 ग्लास. तर तो बनायला लागला. आम्हाला थोडासा चेतनला एवढा व्ह्यू दाखवून द्या म्हटलं संध्याकाळचा कसं काय दिसू राहिला आपला सावरकर चौक. बघू शकता तुम्ही किती छान वाटू राहिलं. मग आला अजून उसाला रस. मी म्हटलं घेऊन घेतो म्हटलं, पहिले मी पितो म्हटलं. त्यानं उचलला ग्लास, घेतला एक गोड. मग ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता.